आपल्यासोबत कृषी मंत्री दत्तमामा भरणे आहेत. सभागृहामध्ये 293चा सत्ताधाऱ्यांचा प्रस्ताव होता आणि कृषी मंत्री नसल्यामुळे भास्कर जाधव चिडले होते. तुम्ही सभागृहात नसल्याने सभागृहामध्ये नाराजी व्यक्त केली. तुम्ही सभागृहात का अनुपस्थित असता हा मला तुम्हाला विचारायचं. नाही, सभागृहात अनुपस्थित नव्हतो मी. इथं आता ब्रेकिंग माझा पहिला प्रश्न विधान परिषदेमध्ये, त्यामुळं ब्रीफिंग आम्ही घेत होतो आणि या बाबतीमध्ये मी काल पण त्यासाठी संध्याकाळी हजर होतो, परवा पण संध्याकाळी हजर होतो. पण आज विधान परिषदेमध्ये आमचा पहिला कृषी विभागाचा प्रश्न असल्यामुळं खरं तर मला येता आलं नाही. परंतु मी तिथं आमचे मंत्री महोदय तिथं होते आणि त्यावर जी चर्चा झालेली आहे त्यामध्ये त्या चर्चेतनं निश्चित प्रकारे कृषी मंत्री म्हणून निश्चित प्रकारे त्यातनं जे काय उत्तर देणं माझ्याकडून अपेक्षित आहे, राज्यातल्या शेतकऱ्याला अपेक्षित आहे, तर त्याचं उत्तर मी देणार आहे. मामा, 11 महिन्यामध्ये 2000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. तुमच्याकडे कृषी मंत्रिपदाचा कारभार आहे, तर तुम्ही आता शेतकऱ्यांना कशा पद्धतीने न्याय देणार आहात? कारण आत्महत्या थांबायला तयार नाहीयेत. कर्जमाफीचा सरकार निर्णय घ्यायला आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांना एकच विनंती करतो की त्यांनी आत्महत्या करू नयेत. कारण का आत्महत्या केल्यानंतर तो प्रश्न काय आपला सुटणार नाही आहे. आपल्यावरती आपली आई, वडील, बायको, मुलं, मुली ह्यांची आपल्यावरती अवलंबून आहेत. त्यामुळे ह्या गोष्टीला करू नये आणि शेतकऱ्या दृष्टिकोनातून जे काही चांगले निर्णय घेणं गरजेचं आहे, शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये यासाठी आपल्याला माहिती आहे की राज्य सरकारच्या माध्यमातून एक शेतकऱ्याविषयी अनेक योजना केंद्राच्या असतील, राज्याच्या असतील, आपण त्या आणतोय की जेणेकरून शेतकऱ्याचं जो पीक येईल त्या पिकामध्ये त्याचं उत्पादन वाढेल, त्याला चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळेल. हे अशी आपली राज्य सरकारची भूमिका आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी माझी विनंती शेतकऱ्यांना हात जोडून की त्यांनी त्या आत्महत्यापासून आत्महत्या करू नये. त्यांनी उलटा तो प्रश्न सुटणार नाही आहे. कर्जमाफीसाठी टाइम बाउंड दिला आहे, पण तो कधी होईल असं काय? 30 जूनपूर्वी हे सगळेच सांगतात 30 जूनपूर्वी होईल. टाइम बाउंड दिला हे सगळे सांगतात म्हणण्यापेक्षा शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी सकट सगळे नेते त्या मिटिंगला हजर होते. त्यामुळं परदेशी साहेबांच्या अध्यक्षाखाली कमिटी केलेली आहे आणि त्या कमिटीचा अहवाल साधारणतः एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपल्याला मिळेल आणि तो मिळाल्यानंतर आपण तो निश्चित प्रकारे कर्जमाफीचा निर्णय 30 जूनपूर्वी घेणार आहोत. कर्जमाफीचा निर्णय 30 जूनपूर्वी घेऊ आणि असे ठोस कुठलंही आश्वासन कृषी मंत्री देताना दिसत नाहीत. शेतकऱ्यांची आत्महत्या थांबायला तयार नाहीत आणि कृषी मंत्री सभागृहात नसल्यामुळे चर्चेत आम्हाला मुद्दे उत्तर मिळत नाही आहे. म्हणून विरोधी असेल, सत्ताधारी असेल, सगळे आमदार संताप व्यक्त करतायत. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल गजलेसह ब्रह्मा चट्टे, नागपूर.